आणि नंतर मग आम्ही दोघी, मी आणि आदिती निघालो. तिचा जो ड्रेस होता ना तो चेंज करून आणायचा होता. तर म्हटलं त्याचा टायमिंग दुपारचाच असतो चेंज करायचा. तर म्हटलं चला ते तरी काम करून घेऊया, कारण 2-3 दिवस झाले होते ते ड्रेस घेऊन आणि तो चेंज पण केला नव्हता आणि तसाच घरी होता. तर मग आम्ही दोघी गेलो त्या शॉपमध्ये जिथं आम्ही घेतला होता तो ड्रेस, आणि तो ड्रेस मग चेंज करून आम्ही परत घरी आलो. तर मंडळी आत्ताच आम्ही आलो दोघीजणी बाहेरून शॉपिंग करून. कारण काय झालं, मागच्या वेळेस तुम्हाला जो व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना मी आदितीसाठी ड्रेस घेतलेला, तो ॲक्च्युली काय झालं तिथं ट्राय नव्हता केला आम्ही, डायरेक्ट तसंच आणलं होतं. तर ती पॅन्ट तिला खूप टाईट होत होती, तर ती एक्सचेंज करून आणली आता. आणि आता हा कलर आणलाय, दाखव आदिती, बघा हे पॅन्ट एकदम. आणि आणले आता ही पॅन्ट पण तिला खूप छान येईल. आता ती घालून दाखवणार आहे तुम्हाला, घालून घातल्यावर बघू. आणि अजून एक एक्स्ट्रा ड्रेस घेऊन आली तिच्यासाठी, मिडी आणली, मिडी ॲक्च्युली मिडी, हे बघा. आणि तिला ते हे जे आहे ना याच्या प्लेट्स ते खूप आवडल्या तिला, आता ती घालणार आहे. आणि आपल्याला खूप भारी, तिला खूप आवडलं आणि मस्त मिळालं, रिजनेबल प्राईसमध्ये छान भेटले. आणि त्याच्यावरती छोटीशी पर्स पण आहे, आणि त्या पर्समध्ये ती काय ठेवणार, तिचे क्लिप्स आहे ना, हेअर रबर, एवढंच बसन त्याच्यात, दुसरं काय नाही बसणार. चॉकलेट्स बसतील, पैसे सुट्टे पैसे बसतील, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये चॉकलेट बसतील है ना. मग काय पाहिजे अजून, एक छोटीशी लिपस्टिक बसेल आधी तिची. नाही लावीत का, लिप बाम लावते ती, तर लिप बाम बसेल. बरं ठीक आहे, तू आता वेअर करून येऊन दाखव मग. कोणता घालती, तुला कोणता? हां, ती अगोदर हा घालून राहिली कॉर्ड सेटवाला. तर आपण बघूया कशी दिसते आता आमची बाय, ये घालून. तर सगळं काम आवरलेलं होतं, जेवण केलं आणि गेलो दोघीजणी. तिने मला झोपूनच दिलं नाही, म्हटली चल चल माझा ड्रेस चेंज करून आणायचा. ॲक्च्युली 2-3 दिवस झाले तो ड्रेस घेऊन आलेली आणि तो चेंजच केला नव्हता. तर मला खूप कंटाळा यायचा दुपारी जायचा, पण आज तिने नेलंच मला उन्हात. लगेच 2 वाजता गेलतो आम्ही आणि आता 3:15 झाले ते ॲक्च्युली. आम्ही 3ला आलो, तिथं 10-15 मिनटं झाले येऊन, पाणी वगैरे पिले. खूप गरम होतं आहे, बाहेरून आल्याबरोबर असं नरडं जसं कोरडं पडतं आहे. पाणी पिले, अजून पण नरडं कोरडं पडलेलं आहे माझं, मला अजून पाणी प्यायला लागणार आहे. तर चला आता आधी ती ड्रेस घालून आली का आपण बघू कशी दिसते ती. खूप खुश होती असं काही घेतलं का. चला मी ती ड्रेस घालून आली का दाखवते तुम्हाला. आणि मंडळी ही बघा माझी लेक, किती छान दिसतीये. वाव, जस्ट वाव, यू लुकिंग सो 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 गॉर्जियस, लुकिंग लाईक अ जस्ट वाव. बघ इकडे बघ, हां हे बघा किती छान आलाय तिला एकदम. बरं झालं चेंज केला, तो जरा टाईटच होत होता आणि मस्त दिसते याच्यामध्ये. आणि हा असा ड्रेस आहे की ती रेग्युलर पण वापरू शकते. त्याचं सूत एकदम असं मऊ आहे, सॉफ्ट आहे एकदम, आणि तिला टोचणार नाही. आणि टोचणारे कपडे ती घालतच नाही, तसेच ठेवलेले आहेत ते मोठे मोठे तिचे घागरा वगैरे सगळे तसं आहे. लय एकदम छान दिसतंय, लय भारी, एकच नंबर. थोडी हेअरस्टाईल मारतीये. हे बघा, आणि मुली असल्या की असं काही ना काही मेकअप चालू असतो, छान वाटतं पण असं. येस येस. आता ती दुसरा ट्राय करून येते. आणि हा बघा, हा दुसरा मिडी, मिडी म्हणतात त्याला. आणि बघू, हे बघा हा घेर तिला खूप आवडला, हे प्लेट्स वगैरे आहे ना ग. खुश आहे आता. त्याच्यावर ना शूज छान दिसतील, मग क्रॉक्स. मग आणि याच्यात तिचे सगळे सगळे ड्रेस आहेत त्या बॅगेमध्ये, आणि तिथं सारे तिचे शूज आहेत. आणि सगळ्यात जास्त सँडेल शूज कोणाकडं असतील तर सगळ्यात छोट्या मेंबरकडं घरातल्या, ते सगळं शूकेस तिच्या आईनेच भरलंय.
आणि ती घालून दाखवती आता. सरप्राईज आहे, थांबा थोडं. हिल्स घालून दाखवती. ब्लॅक पण हिल्स आहेत तुझ्याकडे आहे ना? खूप सारे झालेत तरी तिला हिल्सच घ्यायचेत अजून. दिसणार त्याच्यावर बघू. आणि हे बघा ते दुसरं ते पण छान दिसन, गोल्डन कलरचे ते मी आणलेले. हा ते छान दिसते त्याचे, पण छान दिसन ते याच्यावर. बघ बरं ट्राय करून. आणि दुसरे ट्राय करून बघतीये. किती झालेत ग तुझ्याकडं सँडल शूज? शूज आणि सॅन्डल मिळून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ओनली 10 ते 11 जोड आहेत तिच्याकडं, सँडल आणि शूज मिळून सगळे. ओनली. आणि ओनली म्हणते मला कलेक्शन करायचं आहे शूज सँडलचं. आणि हे बघा हा दुसरा, वाव हा खूप छान दिसतो याच्यावर दीदी. ह्याच्यावर छान दिसतं, लय मस्त दिसतं याच्यावर. कसं हे बघा किती छान दिसती. वॉक कर थोडा, रॅम्प वॉक. थांबा. आणि आधी तिचा आता सुरू होतोय रॅम्प वॉक. चला. झाला का? मस्त दिसते त्या. हा वाढली, उंच दिसते. हे छान दिसते त्याच्यावर बरं का. हे शूज सॉरी सँडल छान दिसते, मस्त वाटतंय. आवडलं का मग? डन. बस ना आता, एकटीचीच किती सारी शॉपिंग झाली आहे. असतं चालू असतं. आपण नाही करणार मग कोण करणार तिचं हट्ट पूर्ण, आहे की नाही? आणि इथं तिचे सगळं मेकअप सामान आहे तिचं आणि माझं दोघींचं. जास्त तर तिचंच आहे म्हणायला, तिलाच मेकअपचा नाद आहे. काय लावती आता, आणि ती काय लावती ते आपल्यासाठी सरप्राईज आहे परत. किती सारे सरप्राईज देते ग आम्हाला. ओ वाव, ते छोटी छोटी क्लिप्स असतात ना त्या. हा हे बघा या. वाव खूप छान. अशा इथून लावायच्या पूर्ण, अशा छान दिसतील अजून. हा इथून हा असं मस्त दिसतील. त्या राहू दे याच्या पुढं लाव ना अशा थोड्या थोड्या. अजून 1 2 लाव पुढं. इथून अशा घे. हा हा घे तिथून. हा घे, लय छान दिसत्या. वाव किती छान दिसतंय. आणि जे सेकंड ड्रॉवर आहे ना तिचं मेकअपचं सामानच आहे ते. सेकंड कप्पा तो बॉक्स. अगं वरून सेकंड आला, खालून थर्ड आहे. या. आणि सेकंड नंबरला पण तिचंच सामान येते. काय 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 पर्स, आणि तिथं तिचा पिगी बँक आहे. तिजोरी आहे तिजोरी. आणि ही बघा माझी सुंदरी येई बाबा. काय करावेला, खूप नटनाचं नाद आहे. हा हे खूप छान हा वाव. आणि सगळं आणलेलं आहे तिला मी. एक 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 जे मला दिसतंय नवीन असं छान वाटलं की चला तिला घेतलं. हे छान दिसेना आधी तिला की लगेच घेतलं. आणि पालवे साहेब पण काही नाही बोलत, म्हणतात की घेऊन ये जा तिला काय आवडेल ते. ते काय करायचं, ते रबरने अगोदर केस कवर करून घ्यायचे आणि त्याच्यावर ते असं लावायचं असतं फक्त. थोडेसे आपण ना हेअर कट करूया आता. थोडे खालून थोडेसे शेप येईल ना त्याला छान व्यवस्थित आणि छान वाढते. तिला लांब हेअरची आवड आहे. अगं तुझे हेअर वाढणार आहेत अजून खूप. थोडेसे छोटू नको. काय राहिलंय आता,
बस झालं. ओके, आता काढून ठेवायचं की राहू द्यायचा. एक डान्स होऊन जाऊ दे ना छोटासा. क्लॅप फॉर आदिती. आणि आदितीसाठी खूप सारे क्लॅप्स करा कमेंट्समध्ये, खूप सारे कमेंट्स करा. ओके चला आता डोकं दुखल कर, हे कर, चेंज कर आता. चल. आणि आदिती अजून एक छानसा डान्स करते, तिला आठवलाय. कर 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 पटकन, याच्यावरले छान दिसतं हिल. हा गाणं नका नसतं, असंच तुला तुझ्या मनाने कर. याला तर मंडळी आता जरा थोडा वेळ आराम करते, बसली जरा. अजून पाणी प्यायचंय, थोडं पेली पण अजून थोडंसं आल्या आल्या पेलते. आता परत थोडंसं अजून आणते. घसा नुसता असा कोरड पडले घशाला, बाहेरून आले तर असं तोंड सुकल्यासारखं झालं. तर चला पाणी बिणी पिते आणि थोड्या वेळ बसते. चहा घेईल नंतर. 4 तर वाजत आलेत, 3:45 झालेत आता. असं लागत होतं. तर चला मी बोलते तुमच्यासोबत नंतर थोड्या वेळाने. तर मंडळी आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झालाय माझा. आणि मी घेतलंय आता जेवायला वगैरे, पुढं आणून ठेवलंय. आणि इथं आदिती पण झोपली आहे आता. जेवली थोडंसं आणि झोपली आहे. आज काय दुपारी ती झोपली नाही, बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं दमली आणि झोपली आता. तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. आणि पाण्याचा तर प्रॉब्लेम चालूच आहे. पाणी तर काय आज झालंच नाही दिवसभर. जे भरून ठेवलेलं होतं ते पण आता थोडंसंच राहिलंय, संपत आलंय. येईल, खाली येऊ राहिलंय थोडं थोडं पाणी. सकाळीपर्यंत होईल ते पाणी, मग सकाळी सोडविल तो वॉचमॅन. तर आत्ताचं रात्र तर होईल, कशी तरी जाईल निघून. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.